जय गजानन माऊली 2026 मधलं फर्स्ट आणि लास्ट रिसेप्शन, पण वाईब मात्र एकदम नेक्स्ट लेवल. आजचं रिसेप्शन बघून तर आजचं रिसेप्शन कमी, पण असं वाटत होतं की डायरेक्ट मूवीची कुठली शूटिंगच चालू आहे की काय. आणि आता तर वेगळंच ट्रेंड चालू आहे, कॅमेरामॅन राहते बाजूला, रील शूट करणारे जास्त राहतात. त्याच्यात आम्ही पण होतो. काही घेणं देणं नाही आम्हाला. नवरदेव नवरीची एंट्री कुठं उराली, कशी उराली, खूप वेळ चाललो होतो. आणि त्याच्यात नवरदेव नवरीची एंट्रीच झाली नव्हती, स्टेजवर नवरदेव नवरीच नव्हती. खूप वेळचा बसून बसून थकलो होतो. चला म्हटलं आपणच फोटो वगैरे काढून घेऊ. आम्ही फोटो व्हिडिओ काढूच राहिलो होतो, तेवढ्यात नवरदेव नवरीची एंट्री झाली. खरंच एक नंबर एंट्री केली होती यांनी. इकडे एवढी चांगली एंट्री सोडून तेवढा दिदीचा मुलगा म्हणते मी कायच्यासोबत खेळू. एवढं चांगलं रिसेप्शन, एवढी चांगली एंट्री झाली आणि त्याच्यात त्याला खेळायचं पडलं, मी कायच्यासोबत खेळू म्हणते. त्याचं बघून तर एक समजलं की भाई बच्चा पार्टी कशाची डिमांड करू शकतात, कधी करू शकतात. इकडे मस्त गाणे वाणे वाजूच राहिले होते, फटाके वगैरे फुटूच राहिले. तेवढ्यात वहिनी म्हणतात की बस आता तुमचाही नंबर लावाच लागते म्हणते, तुमचाही लग्नाचे फटाके फोडाच लागते. म्हणजे वहिनीचं म्हणणं काय, म्हणजे वहिनीला म्हटलं वहिनी मी तुम्हाला अशी चांगली दिसू राहिली काय. कल रिसेप्शन में जाने के बाद पता चला भाई अपनी भी डिमांड बहुत है, क्योंकि कितने दिनों बाद मैं किसी फंक्शन में गई हूँ. आणि फुल सेलिब्रिटी वाली वाईब येत होती. जेवणाच्या काउंटरवर गर्दी बघून इकडे पोटातले कावळे काव काव करत होते, पण यांचं काही फोटोशूटच होत नव्हतं. चला ना रे बस जेवण करून घेऊ पहिले, मग नंतर होत बशीन फोटोशूट. कोणी काही ऐकायला तयारच नव्हतं. म्हटलं तुम्ही काढत बसा फोटोशूट, मी पहिले जेवण करतो. ते तर ऐकलंच आहे, पहिले पोटोबान मग मिटोबा. पोटात गेल्याशिवाय काही जमतच नाही ना आपल्याला. मग मी करतो जेवण. हा, आणि तुम्ही मला फॉलो नसेल करत तर लवकर फॉलो करून घ्या इन्स्टाला, कारण की मी उद्या मस्त मस्त फोटो पोस्ट करणार आहोत आणि रिसेप्शन मधले काही व्हिडिओ पण शेअर करणार. आणि त्यासाठी तुम्हाला माहिती काय करायला लागते, तसे तुम्ही हुशार ना, फक्त तुम्ही माझं सांगायची वाट बघता.